संत महंत, माझे सगळे ॲडव्होकेट कलीग, मित्र परिवार, या कार्यक्रमाचं सगळं आयोजन करणारे माझे मुलके साहेब, आवाज येतोय ना? आणि समोर बसलेले सगळे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, उपासक, विद्यार्थी आणि सर्व या प्रभागातून आलेल्या सर्व गृहिणी, आज बोडके साहेबांनी मला विषय मन हा दिला. माझ्याकडे या ज्ञानेश्वरी स्पर्धेचे जे काही लिखाण झालं होते तपासणीचं काम बोडके साहेबांनी माझ्याकडे दिलं होतं. त्यामध्ये बोडके साहेबांनी सांगितले की अजून एखादा विषय आपण याच्यामध्ये घेऊ. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सुचवा, मग त्याप्रमाणे आपण विषय ठेवू. आणि मी त्याला सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींचं मनाबद्दलचं काय मनोगत आहे, काय मत आहे, हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी मांडावं किंवा त्यांना ते कळावं. या विषयातून हा निबंध लिहिण्यासाठी ते एक स्पर्धकाला दिलेला होता. त्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी मनावर चांगलं लिखाण केलेलं आहे. आज या प्रसंगी मनावर बोलण्याचं मला बोडके साहेबांनी विनंती केली. आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमी मनाबद्दल बोलत असतो की हा मनाने चांगला आहे, हा मनाने वाईट आहे, त्याच्या मनामधले विचार असे आहेत, तो मनाने खूप मोठा आहे. परंतु नेमकं मन आहे म्हणजे मन काय आहे, मन कोठे आहे, कसं आहे, काय करतं आणि काय करत नाही, याबद्दलचं आपल्याला कसल्याही प्रकारचं ध्यान नसतं. आपलं चांगलं आणि वाईट जगणं हे सगळं आपल्या मनावर असतं पूर्ण. या मनामध्ये तुमचे विचार चांगले असतील, तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकता, चांगल्या पद्धतीने वागू शकता. मनाची विषमता आली आणि इंद्रियाकडे जर ते मन झुकायला लागलं तर तुमच्या मनामध्ये विषयाचं सगळं भान येऊन ते मन, ते तुमच्या विचाराप्रमाणे तुमचं जीवन सगळं उद्ध्वस्त व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. इतकं मन घातक आहे. मग हे मन कोठे आणि कसे आहे याबद्दलचा शोध कोणत्याही पुस्तकामध्ये नव्हता. तो शोध ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी लावलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी या मन कोठे आहे नेमकं याबद्दल सांगत असताना हे मन काय आहे नेमकं, त्यांचं म्हणणं असं आहे. माऊली म्हणतात की इंद्रिया माझी 11 ते मन मी हे जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना देवी. हे जे 5 इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आणि इंद्रिय, हे 10 आणि 11 एक मन आहे. हे मन मी दिलेले हे परमात्मा स्वरूप आहे. हे मन माझंच आहे. आणि मग हे जे मन तुम्हाला दिलेलं आहे हे परमात्मा स्वरूप तुम्ही बनण्यासाठी म्हणून तुम्हाला हे मन दिलेलं आहे. या मनाचा वापर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कसा करायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आणि हे जे मन आहे, मग हे नेमकं मन कोठे आहे, तर त्याबद्दल त्यांनी फार सुंदर ओळी दिली आहे की मन स्थिर कुठं आहे, आपल्या पूर्ण हृदयामध्ये स्थिर कुठं बसलेलं आहे आणि मन हे काय करतं नेमकं. त्यामध्ये ते असं म्हणतात की इंद्रिय आणि बुद्धी माझे दिलीये संधी, रजोगुणाच्या खांदी तरळत असे. माणसाचं एका बाजूला इंद्रिय असतात, त्या इंद्रियांना फक्त विषय लागतो. विषय वासना आपण ज्याला म्हणू, जिभेला गोडी लागेल, डोळ्याला चांगलं पाहावं वाटेल, कानाला चांगलं ऐकावं वाटेल, वगैरे वगैरे, हे इंद्रियाचे विषय आहेत. आणि एका साईडला बुद्धी आहे. आणि जे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण आहेत, हे रजोगुणाच्या खांद्यावर हे सगळं मन स्थिर झालेलं असतं. हे मन नेहमी काय करतं तर माणसाला विषयाकडे ओढून घेण्याचं आणि इंद्रियाकडे झोकवण्याचं काम नेहमी करत असतं. आणि बुद्धीला बाजूला ढकलतं नेहमी करतात. बुद्धीला कळून सुद्धा बुद्धी म्हणते ही वस्तू चांगली आहे, ही करतो वाईट आहे. पण मन हे असं करतं की ते विषयाच्या बाजूला खेचतं आणि मनुष्य त्याप्रमाणे भरकटला जातो. तर या मनाला तुम्हाला जर कंट्रोल करायचं असेल, या मनाला जर ताबा मिळवायचा असेल,
तर परमात्मा स्वरूप बनवायचं असेल तर मन जिंकणं हे अवघड आहे. आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल असं म्हणतात. संत तुकारामाने सुद्धा याबद्दल सांगितलेले, बहिणाबाई चौधरी सांगितलेले, मन जसं उभ्या पिकात ढोल किती हाकाला हाकाला पुन्हा येतं जागेवर. म्हणजे हे जे काही त्यांचं मन आहे हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या मनाबद्दलची कल्पना प्रत्येक म्हणजे नामदेव महाराजांनी, संत तुकारामांनी या सगळ्यांनी याबद्दल मनाबद्दलचं लिखाण केलेलं आहे. पण ज्ञानेश्वर माऊलींनी त्याची जागा निश्चित कुठं आहे हे करून दिलेली आहे. आता यामध्ये हे मन कसं आहे, या मनाबद्दल बोलत असताना जे इच्छे ते वाढवी. आता पण इच्छा म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. वृत्तीची आवडी बुद्धी होय वेळी ती का इच्छा. वृत्ती तुमची जी आहे ती वृत्ती तुम्हाला मन नेहमीच्या वृत्तीकडे झुकवायला लागतं. वृत्तीची आवडी बुद्धी होय वेळी, बुद्धीला भ्रम निर्माण करतं मन नेहमी करता आणि मग त्यातून इच्छेचा जन्म होतो. आणि ही इच्छा काय करते तुम्हाला नेहमी करता, हे इच्छा विषय वाटता तुम्हाला भोगायला लागते. आणि त्यामुळे तुम्ही परमात्मा स्वरूप कधी होऊ शकत नाही किंवा परमात्म्याच्या जवळ तुम्ही जाऊ शकत नाही. परमात्मा जवळ जायचं असेल तर तुम्हाला तुमचं मन नियंत्रित करणं गरजेचं आहे. आणि हे मन नियंत्रित करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं. आता मन कसं आहे सांगतो, परमात्मा स्वरूप कसं आहे. एखादा आपण जमिनीवरचा दगड घेतला उंचवरी फेकला तो परत खाली पडतो. का खाली पडतो, तो पृथ्वीचा अंश आहे. तो पृथ्वीचा अंश आहे. आणि कोणत्याही वस्तूला आपला जिथं उगम आहे, आपला जिथं जन्म आहे तिथं आपल्याला जायचं. आता तुम्ही एखादा दिवा लावला, तुम्ही दिवा लावता, ज्योत कुठं जाते, ज्योत खाली जात नाही वरी जाते, सूर्याचा अंश आहे. म्हणजे हे जे काही प्रत्येकाला प्रत्येक वस्तूला जिथं जन्म आहे, जिथं उगम आहे, लहान लेकरू आपल्या आईजवळच जातं. जिथं जन्म आहे, जिथं उगम आहे तिकडे तीव्र इच्छा असते. तशी मनाला परमात्म्याच्या स्वरूपामध्ये जाण्याची नेहमी इच्छा असते. परंतु त्याला आड येणारी गोष्ट म्हणजे विषय आहे, आपले इंद्रिय आहे. आणि त्यामुळे ह्या मनाला कसं निग्रहित करायला पाहिजे हा विषय तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनाने आपण ठरवायचा असतो. मला सांगा, अभ्यास करतो आपण, मुलं आहेत, बरेचसे विद्यार्थी पण येत आहेत, अभ्यास करायचं म्हणतो आपण, ठरवतो आज कोणतरी येतं, पिक्चर चांगला लागलेला असतो, तिकडं जातो, आज नाही आता उद्या करू, उद्या नाही आता परवा करू, असं करतो. आणि मग मनाला आपण मन नेहमी करता हुलकावणी द्यायला लावतं. तुमच्या निश्चयापासून तुम्हाला बाजूला ढकलतं आणि असं करीत करीत तुम्ही अधोगतीला जायला सुरुवात होतो. मनाचा निग्रह किती पक्का असला पाहिजे तुमचा, आणि मन कसं स्थिर करता आलं पाहिजे, आणि विषयाकडे कसं झुकलं पाहिजे. मन हे परमात्मा स्वरूप करायला पाहिजे. ते मूळतः परमात्मा स्वरूप आहे, फक्त तुम्ही त्याला परमात्मापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. मन हे नपुंसकलिंगी आहे. मन हे नपुंसकलिंगी आहे. आणि हे जे मन आहे हे स्थिर करण्याचा मार्ग सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेला आहे. देख इंद्रिय मनाचे एक निके, निके म्हणजे सवय, खोल सवय असं म्हणत. देखे गोडीचे ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाचे कौतुके दाबीतच आहे. एखाद्या मनाला एखादी गोष्ट तुम्ही नेहमी करता सांगत चला की आपल्याला हे करायचंय, आपल्याला हे करायचंय, आपल्याला दुसरीकडे जायचं नाही. आणि हे तुम्ही आता करीत चाललात तुम्ही सारखं, की तुमचं मन, तुमचा जो विचार आहे ते काही कालांतरे मन तुमचं त्याच गोष्टीकडे स्थिर होईल. आणि हे जर स्थिर करायचं मन तुम्हाला असेल एका गोष्टीकडे, तर त्या मनाचा निग्रह करून ठेवायला पाहिजे. आपण मंदिरामध्ये जातो, आपलं अर्ध लक्ष चप्पल मध्ये असतं, आपलं अर्ध लक्ष चप्पल मध्ये असतं. कुणी नेतं काय, कुणी काय करतं काय, कुणाचं लेकरू रडतं त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं, देवाकडे अर्ध लक्ष असतं. आपण देवाचा वापर सुद्धा आपण एखाद्या किराणा दुकानासारखं करतो नेहमी करता. त्याने चांगलं केलं देवाची कृपा झाली, त्याने वाईट केलं माझंच काय, त्याच्यामुळे केलं काय, एवढं जग होतं त्याला मी दिसले काय, अशी भावना मला निर्माण होती. आणि आपण धाबा शिवाय द्यायला कमी करीत नाही. म्हणजे आपली जी वृत्ती आहे
मागायची ती यादी असते आपल्याजवळ, देवापाशी काय मागायचं याची यादी असते आपल्याजवळ. आपला हा स्वभाव आहे, हे आपलं मन आहे. तर या मनाचा निग्रह तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पक्का करत नाही तोपर्यंत तुम्हाला परमात्म्याजवळ जाणं, मोक्ष मिळणं हे गोष्ट शक्य नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की तुम्हाला जर हे दोन्ही साध्य करायचं असेल तर मन आणि बुद्धी हे तुम्हाला एकत्र करावं लागेल. दोन्ही एकत्र करून जर तुम्ही परमात्म्याच्या स्वाधीन झालात, परमात्म्याच्या जवळ गेलात तर तुम्हाला परमात्मा भेटेल. त्यामुळे मन ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने 13 अध्यायाच्या शेवटी ओवी 435 क्रमांकाची हे मन मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे एका. ते म्हणतात तू मला मन दे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात म्हणजे भगवंत म्हणतात की तू मला मन दे. तू जर मला मन दिलंस तर मी तुला प्राप्त होईल. मन द्यायला अवघड काय मग आपल्याला? तो मन हेच अवघड आहे सगळं. आपण मन देऊ शकत नाही. आपलं मन इतकं चंचल आहे, इतकं फिरतं. हे मन कसं आहे मग? हे मन सारखं फिरत राहतं. हे मन कैसे केवळे देखो तरी ये न सापडे एरवी घाटवया थोडे त्रैलोक्य आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मन दिसायला तरी सोपं असतं, दिसायला तरी चांगलं वाटत असतं, तरी ते क्षणामध्ये कुठं तरी सांगता येत नाही. दिसत तर नाही पण त्याला सगळं जग अपुरं पडतं फिरायला. तुम्हाला सांगितलं तुम्ही मुंबईच्या नरिमन पॉइंटला आहेत सध्या, असं कल्पना करा, 1 सेकंदच कमी पोहोचता. तुमच्या घरात दूध मांजर प्यायला लागले असं जर म्हणलं तर गृहिणीचं लक्ष बरोबर ते मांजर दूध ते बरोबर पोहोचतं. कारण काय होतं त्याला? तुमचं मन सारखं तिकडच्या विचारामध्ये, मनाचा निग्रह तुमचा तुटतो. म्हणून त्या मनाला तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वाधीन करीत तुमच्या ताब्यामध्ये मनाला घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मन आणि बुद्धी हे एकत्र करून मनबुद्धी साचेशी. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मनबुद्धी साचेशी माझे स्वरूपी अर्पिशी तरी मीची होशी ही भाक. माऊली असं म्हणतात की मन आणि बुद्धी तू एकत्र कर आणि हे एकत्र करून तू माझ्या एकत्र स्वरूप बनवून तू माझ्याजवळ ये, मी तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार. परमात्म्याने अजून काय सांगावं तुम्हाला? फक्त मनाचा निग्रह हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतंय की मन हे जर जिंकलं तर जग जिंकल्यासारखं आहे असं म्हणलं जातं. मला असं वाटतंय याचा वेळ थोडा आहे, बोलण्यासारखं खूप आहे. मी अजून 1 तास नाही 2 तास बोलू शकत या विषयावर. फार मोठा विषय हा बोलण्याचा, परंतु वेळेची मर्यादा, वेळेचं भान हे सगळं ठेवून संयोजकाने मला इथं बोलावलं त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता थोडस स्पर्धकाबद्दल बोलतो. स्पर्धकांनी इथं लिखाण केले ते चांगलंच केलेलं आहे, पण मला कधी कधी प्रश्न पडतो ज्या मुलांनी खूप छान लिहिलंय हे त्यांनी स्वतः लिहिले का लिहून आणले? हे त्यांनी स्वतः लिहिले का दुसऱ्याकडून लिहून आणले? तसं आता माझे मित्र बोडके साहेब म्हणल्याप्रमाणे त्याची परीक्षा तरी प्रत्यक्ष घेतली जावी की त्या निमित्ताने त्यांनी ज्ञानेश्वरीची ओवी तरी वाचली किंवा नाही. म्हणून ज्या ज्या त्याचे नाव घेतील त्यांनी कमीत कमी 2 मिनिट या स्टेजवर येऊन आपली ओवी तरी म्हणून दाखवावी. अर्थ थोडाफार कळेल, कमी कळेल, जास्त कळेल तो हा वेगळा, परंतु त्या स्पर्धकाला त्या निमित्ताने त्या ओवीचं पुन्हा 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 त्याचं हे व्हावं आणि त्या त्याचं आकलन व्हावं. आता यानंतर जे पुढच्या वर्षीचे जे काही विषय आहेत ते बोडके साहेब तुम्हाला त्यानंतर कळवतील. आपण सर्वांनी मला बोलावलं धन्यवाद सर.